देशामध्ये इतिहास रचणारे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या या कार्याला 2014 ते 2026 साधारणपणाने एक तप पूर्ण होत आहे. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की 12 वर्ष पूर्ण झाली. आणि या 12 वर्ष पूर्ण होण्यानंतर संपूर्ण देशाला एक आधुनिकतेच्या माध्यमातून पुढे नेणारे, छोट्या छोट्या मुद्द्यांवरून सर्व घटकांसाठी, वंचित असतील, दुर्लक्षित असतील, उपेक्षित असतील, या सर्व घटकांना संपूर्ण देशभरामध्ये न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जाणारे आपले पंतप्रधान यांच्यावर एक विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्याचा आज कार्यक्रम आहे. आणि या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये 2014 ते 2019 आणि 2024 ते 2026 मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला सुजलाम आणि सुफलाम करण्याच्या भूमिकेमध्ये, ज्याला आपण म्हणतो की जीव ओतून प्रयत्न करणे, यामध्ये सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भूमिका ही अत्यंत आग्रहीपणाची होती. आणि म्हणून या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्यासाठी आवर्जून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचं आगमन एक 5-10 मिनिटांमध्येच आपल्या समोर होणार आहे. आपल्या सर्वांना या 12 वर्षाच्या दैदिप्यमान कालखंडाचं या पुस्तक रूपाने, ग्रंथाच्या रूपाने, याच्यामधील सर्व कालखंड, ज्या 12 वर्षामध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टींसाठी संपूर्ण भारत एका तपाने, विशेष करून ज्याला आपण म्हटलं होतं की आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने, विशेष करून प्रदेशाचे अध्यक्ष आमदार सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून या संपूर्ण विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्यासाठी जे नाव निवडलं गेलं, जे नाव सार्थक असं मानलं जातं, राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती, हे करत असताना यामध्ये ज्या वेळेला या अंकाचं प्रकाशन होईल, आपल्या हातामध्ये तो अंक मिळेल, त्यावेळेला विशेष करून या अंकामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्णपणाने 12 वर्ष एक तप, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधला भारत आणि राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती करत असताना याच्यामध्ये उल्लेखनीय अशा 12 गोष्टी अंतर्भूत केल्या गेल्या. त्यामध्ये उल्लेख करावा वाटतो असा एक भारत, अखंड भारत, भारत अंत्योदय, सुरक्षित भारत, संरक्षित भारत, पारदर्शक भारत, उद्योग भारत, खेल युवा केंद्रित भारत, विज्ञान भारत, मातृप्रधान भारत, समृद्ध आणि स्वच्छ भारत, सनातन भारत, अभिनव भारत आणि एक भारत, अखंड भारत, इथपासून 12वा मुद्दा जो आहे, जो परिपूर्ण भारत. आणि त्यामुळे या तपाची सुरुवात जर 2014ला झाली तर 26 मे 2026 या कालखंडातील ज्या उल्लेखनीय कामगिरी आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये घडल्या, त्या विशेष रूपाने महाराष्ट्रातील सर्व प्रतिथयश आणि ज्यांना आपण म्हणतो की ज्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पुढे जाव्यात, असे सर्व प्रतिष्ठित पत्रकार या आजच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आमंत्रित केले आहेत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय मुख्यमंत्री येईपर्यंत तुमच्या समोर बोलण्याचं कसब चालू आहे, निरगुडकर साहेब बघतायत. आणि त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे, म्हणजे मी मांडण्यापेक्षा तुम्हा सगळ्यांना 14 ते 26 या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने
ज्या ज्या उल्लेखनीय गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडल्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना प्रभावीपणाने महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या आणि हे करत असताना भारतीय जनता पार्टीची विचारधारा 1951च्या पासून सुरुवात झालेली मुखर्जींनी केलेलं बलिदान, दो विधान दो निशान दो प्रधान इस देश में नहीं चलेंगे म्हणून जम्मू काश्मीरमध्ये विजा परमिट न घेता केलेला प्रवेश आणि त्यांचं गूढ आणि रहस्यमय पद्धतीने झालेलं निधन, त्याच्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्यायजींच्या माध्यमातून एकात्म मानववाद ही विचारधारा घेऊन पुढे गेलेला भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेचा भारतीय जनसंघाचा कालखंड आणि अशा पद्धतीने जेव्हा आज ही 12 वर्ष पूर्ण होत आहेत, ही 12 वर्ष पूर्ण होत असताना माननीय देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा केंद्रातील अनेक योजना एक सक्षम कार्यतत्पर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या. अशा उल्लेखनीय योजना ज्यामध्ये असं म्हणता येईल की महाराष्ट्रातील विकासाच्या गतिमानतेचा आलेख सतत उंचावत नेणारी उल्लेखनीय कामगिरी करणारे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी. व त्यामध्ये केंद्राच्या PM आवास योजना असतील, 25 लाख घरांची योजना असेल, राष्ट्रीय महामार्ग जो 15,000 किलोमीटरचा महामार्ग गेल्या 12 वर्षामध्ये आपण पूर्ण केला, 2 लाख कोटी GST संकलन वरचा परतावा या महाराष्ट्राला मिळाला, जवळजवळ 250 किलोमीटरची मेट्रो रेल्वे आपण पूर्ण करत आणली. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये 24,000 कोटींचा अर्थसंकल्प या महाराष्ट्राला दिला आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत असताना आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण देशामध्ये आपण बघितल्या. सर्व पत्रकार बंधूंना आणि भगिनींना माझी विनंती आहे की हा कार्यक्रम आपण 5-10 मिनिटातच सुरू करणार आहोत, त्यामुळे सर्वांनी या सभागृहामध्ये कृपा करून बसून घेण्याची विनंती मी तुम्हाला करतो. या कार्यक्रमाचं स्वरूपच असं आहे की राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते होईल. त्यांचं आपल्या सर्वांना गेल्या 12 वर्षातील संपूर्ण देशामधील आधुनिकतेने केलेल्या सुधारणा, केलेल्या योजना आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव, या सर्व गोष्टींचा उल्लेख सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी आपल्या भाषणात करतील. आणि आपण सगळेजण आज या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी सन्माननीय देवेंद्रजींच्या आगमनाने या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन झालं. सर्वप्रथम मी सन्माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी. माननीय प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेश अध्यक्ष, सर्व सन्माननीय अतिथींना विनंती की दीप प्रज्वलन करून तसेच स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्यायजी,
भारतमाता यांच्या प्रतिमेस वंदन करून सर्व सन्माननीय मुख्यमंत्री व सर्वांनी आसनस्थ व्हावे अशी विनंती करतो. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत. माननीय प्रदेशाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाणजी यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय मुख्यमंत्री यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाणजी करतील. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष यांनी केलं. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत प्रदेशाचे सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील. महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय श्री मंगलप्रभात लोढाजी यांचं स्वागत आमदार सरचिटणीस श्री संजय कुटेजी करतील. सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष आमदार श्री अमितजी साटम यांचं स्वागत सन्माननीय आमदार श्री निरंजन डावखरे करतील. सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला सर्व सन्माननीय उपस्थितांचं शब्द सुमनाने आम्ही स्वागत करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींना दिनांक 26 मे 2026 रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्ष पूर्ण करत आहेत. मोदीजींच्या यशस्वी दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे हे एक तप भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुखतेने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी सन्माननीय सर्व अतिथींना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरम आणि त्याच्या मागोमाग महाराष्ट्र राज्यगीताने करावी.
धावते ती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दत्तगामी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा धन्यवाद. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्यासाठी ज्यांनी विशेष करून मेहनत घेतली आणि या अंकाच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षाचा या आधुनिक भारताचा प्रवास हा सर्वांसमोर उलगडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आणि हे पुस्तक राष्ट्र विकासाचं आपल्या सर्वांसमोर येण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला असं महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्याचं आपल्या सर्वांना मार्गदर्शनपर भाषण करावं. सन्माननीय प्रदेशाचे अध्यक्ष आमदार श्री रवींद्रजी चव्हाणजी. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राष्ट्र परमवैभवाच्या दिशेने घेऊन जात असताना भारत माता की जय हा जो ही जी घोषणा आहे की हा मंत्र आहे, हा मंत्र जेव्हा जेव्हा कोणीतरी एखादं छोटं बाळ की जे नुकतं जन्माला आलंय, जे आई आणि बाबा असं म्हणायला सुरुवात करत आहे, त्याच्या कानावरती सुद्धा जेव्हा भारत माता की असा जेव्हा शब्द येईल तेव्हा त्याने सुद्धा दोन्ही हात उंच करून जय म्हटलं पाहिजे. ही भावना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या पूर्णच्या पूर्ण 12 वर्षामध्ये तयार करण्याचं काम केलं आहे. प्रत्येक क्षेत्र आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना देशाला एक वेगळी दिशा कशी देता येईल, जगाच्या समोर भारत देशाला एक विश्वामधला असणारा सर्वश्रेष्ठ देश म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला. विशेष म्हणजे काय तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की येणारा काळ हा आपण आणि आपल्या देशातील असणारा प्रत्येक जण हा कशा पद्धतीने तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.